नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन हे आता हिंसक झालेलं आहे. काल बीडमध्ये अजित पवार समर्थक गटातल्या 2 आमदारांची घरं जाळण्यात आली. अतिशय भयानक दृश्य होतं. सुरुवातीला दगडफेक, मग त्यानंतर आग लावण्यात आली. तिथे सरकारी गाड्या तोडण्यात आल्या, एसटीला टार्गेट करण्यात आलं. हे आंदोलन हिंसक करू नका असं जरांगे पाटील वारंवार सांगतायत. पण पण तरीही या आंदोलनाला, या हिंसाचाराने गालबोट लावलं. ज्यासाठी आपण आंदोलन करतोय ते आरक्षण मिळायला पाहिजे, आणि त्यासाठी ही जाळपोळ, हिंसाचार कशाला? कुठेतरी भाजपचं कार्यालयही जाळलं. एकंदरीत हे सगळं बघितलं तर असं वाटतंय, हे काही प्री प्लॅनिंग आहे का? कारण ऍडव्होकेट सदावर्ते यांची गाडी मुंबईत फोडण्यात आली आणि त्यानंतर जागोजागी ही हिंसक आंदोलनं होत आहेत. आज काही ठिकाणी बंदही पाळण्यात आला. हा हिंसाचार कशाला? आणि हा हिंसाचार बघून एकच लक्षात येतं मित्रांनो, की कोणाला तरी हे राज्य अशांत करायचं आहे का? आणि अशा वेळेस, ज्या वेळेस निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यावेळेस हे राज्य अशांत करायचं, या राज्याची आर्थिक व्यवस्था कोलमडवायची, असं सगळं या आंदोलनातून आता प्रतीत व्हायला लागलेलं आहे. वाईट वाटतं मित्रांनो. कारण 50हून अधिक महामोर्चा निघाले, कुठेही अशांतता नाही, कुठेही खुट्ट झालेलं नाही. अगदी शांततेत हे मोर्चे पार पडले. आणि आज मात्र संपूर्ण बीड पेटलंय. अशा वेळेस जरांगे पाटील यांची ती नैतिक जबाबदारी होती. त्यांनी कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजे होते की हे आंदोलन हिंसक होऊ नये. मी असं म्हणत नाहीये की त्यांनी प्रयत्न केले नाही. त्यांनी सांगितलं की हिंसाचार करू नका, आत्महत्या करू नका, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. याचा अर्थ काय आहे मित्रांनो? याचा अर्थ स्पष्ट आहे की या आंदोलनात अशा काही समाजविघातक प्रवृत्ती शिरलेल्या आहेत की ज्यांना या आंदोलनाला गालबोट लावायचं. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सांगितलं की हे आंदोलन हिंसाचाराकडे वळतंय, कुणाला तरी या सगळ्यामध्ये गालबोट लावायचं आहे का? का का हा हिंसाचार? आणि मग लक्षात येतं मित्रांनो, ज्यांना हे आंदोलन पेटवायचंय, जे ज्यांना हे हिंसाचार करायचंय, अशी मंडळी कुठेतरी राजकीय मायलेज घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातून आपला उल्लूस सरळ करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे अतिशय गंभीर आहे मित्रांनो. मॅडनेस इन द मेथड असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. काल ज्यांच्या ज्यांच्या घराला आगी लावल्या ते कोण आहेत? अजित पवार समर्थक आमदार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यालय फोडलं, ते तिथे जाळपोळ झाली. ते पण अधिक अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांच्या हातात होत. भाजपच्या कार्यालयाला आग लावली. नेमकं तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर यातून काही राजकीय पक्षांना लक्ष करण्याचा प्रयत्न दिसतोय. अर्थात मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यात आंदोलनात असलेले लोक हे त्याच्यात सहभागी आहेत असं मला अजिबात वाटत नाही. पण हिंसाचार होतोय, जाळपोळ होते, आणि त्यात समाज विघातक वृत्ती शिरलेल्या आहेत, हेही कोणी नाकारू शकत नाही. मग अशा समाज विघातक व्यक्ती कोण आहेत? गावोगावी पुढाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना बंदी घालण्यात आलेली. कशासाठी बंदी? त्या गावात काही फक्त मराठेच राहतात का? अन्य जातीची लोक राहत नाही? आणि त्यांना यात ओढायचा आणि संघर्ष सुरू करायचा, असा हा सगळा प्लान आहे का? मंडळी, ज्यांना यातून राजकीय लाभ उठवायचा आहे ते सकाळी कॅमेऱ्यात बोलतच असतात.
वेगवेगळी टोमणी मारत असतात, पण त्यांच्यावर जेव्हा ही वेळ होती, 2.5 वर्ष सत्ता केली, त्यावेळेस नाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी काही केलं. का नाही केलं? जे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलं होतं, हायकोर्टात टिकून दाखवलं होतं, सुप्रीम कोर्टात बाजू मांडायची होती, पण तिकडे बाजू मांडली गेलीच नाही. आज ती मंडळी या सगळ्या आंदोलनाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी हे सगळं घडून आणतायत का, असा प्रश्न निर्माण होतो. आणि तुम्ही जर सोशल मीडिया बघितलात, मंडळी, माझा मीडियावर विश्वास नाही. कारण महाराष्ट्रातला मीडिया हा बायस आहे आणि तो एककल्ली बातम्या दाखवतो. त्यांना अपेक्षित आहे तेवढंच दाखवतो. खरं चित्र सोशल मीडियावर दिसतं मित्रांनो. आणि ते चित्र जर तुम्ही जाणून घेतलं, बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की हे जे सगळं महाराष्ट्रात होत आहे, त्या महाराष्ट्रामध्ये कोणाला जास्त शिव्या पडतायत? काकांना शिव्या पडतायत. प्रत्येक जण हा काकांना त्यातून पुढे आणू इच्छितोय की हे सगळं काकांनी केलेलं आहे, असं प्रत्येक जण म्हणतोय. आणि मग लक्षात येईल की कुठेतरी काकांचं राजकारण याला जबाबदार आहे का? काका आज सत्तेत नाहीयेत, त्यांचा पक्ष फुटलेला आहे. अशा वेळेस काकांना राजकीय आधार हवाय आणि तो राजकीय आधार असा हिंसाचार घडवून, त्यानंतर जाळपोळ करून जर मिळवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते भयंकर आहे. आणि हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही का? तर निश्चित कळतंय, निश्चित कळतंय. आणि सर्वसामान्य जनता हे सगळं बघते. ज्या वेळेस मोर्चे निघाले, लाखांचे मोर्चे निघाले, कुठेही खुट्ट नव्हतं, काहीही हिंसाचार नव्हता, अगदी शांततेत मोर्चे निघाले. आणि त्याची फलश्रुती ही झाली. ती फलश्रुती काय होती? तर फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिलं, ते टिकवता आलं नाही किंवा ते टिकवायचं नाही, असा एकंदरीत डाव होता. आणि तो डाव कोणी खेळला? मी नाही म्हणत, सोशल मीडियावर बघा, तुम्हाला सर्वसामान्य जनता बोलताना दिसेल की तो डाव काकांनी खेळला. आता एक लक्षात घेतलं पाहिजे, आग लावणं सोपं असतं मित्रांनो. एक काडी टाकली की आग लागते, पण लागलेली आग विझवताना खूप नाकी नऊ येतात. त्यामध्ये आपले हातही होरपळू शकतात. आज तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. ज्यांनी कोणी आग लावलेली आहे त्याला कळतंय की उद्या आपलंही घर या आगीत भस्मसात होऊ शकतं. आणि त्याची सुरुवात झालेली. पण मी मेलो तरी चालेल, दुसऱ्याला जगू देणार नाही, ही प्रवृत्तीच वाईट आहे. ही प्रवृत्ती वाईट आहे आणि त्या प्रवृत्तीतून आज महाराष्ट्र पेटलाय. जर जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकार सगळं करते, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की हो आम्ही मिळवून देऊ, कुणबी नोंदी शोधून काढलेल्या आहेत, त्यांना जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, हे सगळं सकारात्मक होताना नाही आत्ताच हे काय आहे? आणि त्यासाठी जाळपोळ हिंसाचार हा नेमका काय आहे? आज जरांगे पाटील यांनी या हिंसाचाराबद्दलही बोललं पाहिजे. उद्या मंडळी केस होणार आहे, आरक्षण मिळेलही, पण या हिंसाचारात जो सहभागी आहे तो तरुण मात्र आयुष्यातून उठणार आहे. कारण या केसेस झाल्यावर अगदी वर्ष 2 वर्ष मदतीला लोक येतात, त्यानंतर कोणीही बघत नाही, आयुष्यभर त्याकडे बघावं लागतं. मंडळी, अशा वेळेस आमच्या कोकणातलं उदाहरण समोर आहे.
कोकणात मराठा समाज नाहीये? आहे. कोकणातही मराठा समाज आहे, पण तो सुबुद्ध आहे. त्याला स्वतःचं आपल्या प्रांताचं हित कळतं. आणि म्हणून कोकणात कुठेही पुढाऱ्यांना गावबंदी झालेली नाहीये. आणि ती करताही येणार नाही मित्रांनो, कारण कोकण आधीच गरीब आहे. इथे काय येईल बाहेरून याच्या प्रतीक्षेत लोक आहेत. तितकेच ते सजाण आहेत. त्यांना कळतं जाळपोळ करून, हिंसाचार करून आपलं भलं होणार नाहीये. उलट आपण राजकीय नेत्यांच्या हातच्या कठपुतल्या ठरू. आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र जळत असताना कोकण मात्र शांत आहे. आजच सकाळी एक पोस्ट बघितली, उपासात्मक होती, कोकणात कोकणी माणसाने टाकलेली. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, आमच्या कोकणात या, आमच्या कोकणात गावबंदी नाहीये आणि आम्हाला काहीतरी द्या, आमचा विकास करायला काहीतरी पॅकेज द्या, इथे या. ही प्रवृत्ती मंडळी. आरक्षण मिळेल, नक्की मिळेल. घाई गर्दीने दिलेलं आरक्षण कोर्टात नाही टिकणार, पण विचारपूर्वक सगळ्या कायद्या नियमांना धरून जे आरक्षण दिलं जाईल ते मात्र नक्की मिळेल. असो, या सगळ्यातून ज्यांना असं वाटतंय की आपला राजकीय हेतू साध्य होईल, त्यांनी जरा सोशल मीडिया बघा. लोक आपल्याला कशी शिव्या घालतायत ते बघा आणि त्याचे पडसाद हे येणाऱ्या निवडणुकीत 100% उमटणार आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.